नमस्कार, मी प्रल्हाद सोनवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. या अर्थसहाय्यासाठी 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. या अर्थसहाय्य ज्या शेतकऱ्यांना 7/12 उतारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे, तसेच वनपट्टाधारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. खरीप हंगाम 2023 कापूस सोयाबीन या 2 पिकांना अर्थसहाय्याबाबत शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तात्काळ KYC करावी, असे आवाहन कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी केले आहे. नमस्कार. खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांना अर्थसहाय्य म्हणून शासनाने अर्थसहाय्य योजना जाहीर केलेली आहे. यामध्ये जर आपलं क्षेत्र 0.20 हेक्टरच्या आत असेल तर सरसकट 1,000 आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 असं कापूस पिकाला आणि सोयाबीन पिकाला मदत मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 3,07,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्या नोंदणीच्या आधारे आपल्याला KYC पोर्टलद्वारे पडताळणी होऊन 2,21,000 शेतकऱ्यांची पडताळणी झालेली आहे. उर्वरित 80 ते 85,000 शेतकऱ्यांची KYC झालेली नाही. तरी माझे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती राहील की आपल्या नजीकच्या सेतू कक्ष, आपले सरकार कक्ष किंवा CSC सेंटर याच्याकडे जाऊन आपण KYC करून घ्या, जेणेकरून आगामी काही दिवसामध्ये हे अर्थसहाय्याचं अनुदान हे शेतकऱ्यांना आपल्या आधार बेस